भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती ही नुकतीच पार पडली आणि त्यासोबत जर आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनेक इतिहास हा लोकांपर्यंत आहे. मात्र मुंबईतील परळ या BIT चाळीत सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे राहत होते. ही सुद्धा आता खरं तर या वास्तव्यामध्ये आपण सध्या आलेलो आहोत. आपण ही चाळ पहिली तर पाहू शकता की खरं तर 90 वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर या चाळीमध्ये राहायसाठी आले होते आणि या चाळीत अनेक लोक वास्तव्यात होती. मात्र त्यांचा प्रवास या चाळीत एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि आजही ती चाळ आपण पाहू शकता की या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यासोबत गौतम बुद्धांचे फोटो या चाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र येथील जे रहिवासी आहेत यांना सुद्धा जे आहे ते या ठिकाणची जी चाळीची आठवण आहे ही सुद्धा आपल्याला आज जाणून घेणार आहोत. आणि खरं तर आपण ही चाळी संपूर्ण पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लग्ना दिवसाचा सुद्धा फोटो हा या चाळीमध्ये असताना पाहायला मिळतोय. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची अनेक जुन्या आठवणी या चाळीसोबत जोडले गेलेले आहेत आणि ते आठवणी पाहण्यासाठी आजही खरं तर अनेक अनुयायी जे आहेत ते या चाळीत येत असतात. मग तो 14 एप्रिलचा दिवस असो किंवा मग 6 डिसेंबर या दोन्ही दिवशी खरं तर अनेक अनुयायी या ठिकाणी ही चाळ पाहण्यासाठी येत असतात. आपल्यासोबत या चाळीतील काही रहिवासी आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून या चाळीत राहत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, खरं तर ज्या पद्धतीने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेल्या अनेक वर्ष राहत होते, तुम्ही आज त्या चाळीत आहात, आजही ती वास्तव्य आपण पाहतोय. तुम्ही कसं बघता एकूणच या प्रकरणाकडे किंवा या गोष्टी? सर्वप्रथम माझं नाव विलास गायकवाड. मी या BIT चाळीमध्ये जन्मताच मी राहत आहे. आज जवळजवळ माझं वय 75 वर्ष आहे. म्हणजे जवळजवळ 75 वर्ष या चाळीमध्ये माझं वास्तव्य झालेलं आहे. आमचे ज्यावेळेस पूर्वज होते त्यांनी या ठिकाणी म्हणजे वाडवडील मंडळी होती, त्यांनी इथे ज्यावेळेस रूम घेतलं त्यावेळेस माझा जन्मसुद्धा नव्हता, तर माझा जन्म झालेला आहे इथे आणि जवळजवळ 75 वर्ष मला पूर्ण झालेले आहेत. ही BITचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये ही इमारत येते. 1912 ते 1934 जे 22 वर्ष या इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य झालेलं आहे आणि त्यांच्या या वास्तूमध्ये आम्ही या ठिकाणी जवळजवळ सर्व रहिवासी मंडळी या ठिकाणी राहतो. खोली क्रमांक 50 मध्ये बाबासाहेबांचं अभ्यासिका म्हणजे अभ्यास करण्याची रूम होती आणि खोली क्रमांक 51 मध्ये रमाईंचं स्वयंपाकघर होतं. तर या वास्तूमध्ये बरीचशी मंडळी येतात. तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं की हे राष्ट्रीय स्मारक व्हावं असं डिक्लेअर केलं होतं. परंतु आज तागायत याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात झालेलं नाही. ही फार खेदाची गोष्ट आहे. तरी याचं राष्ट्रीय स्मारक जसंच्या तसं ठेवावं आणि इथे 6 बिल्डिंग आहेत मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमधल्या. हे राष्ट्रीय स्मारक ही 1 नंबरची बिल्डिंग आमची तशीच ठेवावी आणि 5 बिल्डिंगी डिमॉलिश करून तिथे आमचं पुनर्वसन जवळपासच करावं अशी आमची मनोमनीची इच्छा आहे. कारण बाबासाहेबांचं इथे 22 वर्ष वास्तव्य झालेलं म्हणजे आज या
देशी विदेशी लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर 14 एप्रिल वगैरे या दिवशी बहुसंख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांची व्यवस्था वगैरे आम्हाला संपूर्ण येथील स्थानिक लोकांना बघावं लागते. आज माझे सहकारी मित्रमंडळीसुद्धा आहेत या ठिकाणी, तीसुद्धा आलेले आहेत, ते बघा ते सुद्धा आलेले आहेत. तर ही संपूर्ण आमची या ठिकाणी पंचायत आहे. आमची ही पंचायत आहे या ठिकाणी, जी बाबासाहेबांचे नातू डॉक्टर आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये 800 ते 850 पंचायती आहेत. त्यामध्ये ही आमची 85 क्रमांकाची पंचायत या ठिकाणी आमची आहे. त्या पंचायतीच्या आमची जी काही कार्यकारिणी आहेत, रहिवासी आहेत, हे सगळे आम्ही सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवतो, अशी आमची ही ख्याती आहे. नक्कीच आपण इतक्या वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य करत आहात. मात्र जुन्या तुमच्या काही आठवणी आहेत का या ठिकाणी? कारण गेल्या म्हणजे आत्ता सध्या तरी एक वेगळ्या पद्धतीने जे आहे ते सण उत्सव साजरे केले जातात, मात्र त्या काळात तुम्ही जेव्हा होता त्यावेळेची कशी परिस्थिती होती आणि त्यावेळीच कसं इकडचं वातावरण होतं? सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की मी 5 वर्षाचा असताना म्हणजे माझा जन्म 1951चा आणि बाबा आपले 56ला गेले. त्यावेळेस मी 5 ते 6 वर्षाचा होतो. म्हणजे आम्हाला काही कळतच नव्हतं, पण एवढं मात्र समजलं की काहीतरी अघटित घडलेलं आहे. कारण त्यावेळेस आमच्या प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली होत्या. त्यावेळेस गॅस वगैरे, स्टोव वगैरे काही नव्हतं. त्या मातीच्या चुली होत्या, त्याच्यावर स्वयंपाक व्हायचा. पण ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळेस कोणाच्या घरी चूल पेटली नाही. दुसरी गोष्ट, आज आपण इथे बघतोय की बऱ्याचशा ट्यूबलाईट्स वगैरे लागलेल्या आहेत, पण त्यावेळेस बाबासाहेब असताना या इथे काचेची हंडी असते, त्याच्यात केरोसिन टाकून वात असते, त्या वातीच्या दिव्यामध्ये त्यांनी अभ्यास केला होता. तर अशा परिस्थिती त्यावेळेस होती. तशाही परिस्थितीत बाबासाहेबांनी जे काय विदेशी वगैरे जाण्याचे ते सगळे कार्यक्रम इथेच होते. मला वाटतं या आमच्या इथे कोपऱ्यावर एक इराण्याचं हॉटेल पण होतं, तिथे त्यांच्या मीटिंग्स वगैरे चालायच्या. इथे कोपऱ्यावरच इराण्याचं हॉटेल होतं पूर्वी. कारण मुंबईमध्ये त्यावेळेस इराण्यांचे हॉटेल बरेच असायचे. मला वाटतं नायगाव ठिकाणी पण होतं, या आमच्या परभणीमध्ये पण इराण्याचं हॉटेल. तिथे त्यांच्या मीटिंग चालायच्या. शेजारी दामोदर नाट्यगृह आहे, तिथे बाबासाहेबांचं कार्यालय होतं नाट्यगृहाच्या शेजारी. तर असे ही म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध अशी ही वास्तू आहे आणि या वास्तूला भेट देऊन अभिवादन करण्यासाठी लाखोनी लोक या ठिकाणी येतात. हे आम्हाला बाबासाहेबांच्याबद्दल सार्थ अभिमान असल्यामुळेच एवढी जनता येते, अशी आमची धारणा आहे. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही 5 वर्षाचे होता ज्यावेळी बाबासाहेबांचं दुःखद निधन झालं, मात्र तुमच्या आईवडिलांनी सुद्धा म्हणजे त्यांनी तरी पाहिलं असेल, त्यांच्याकडनं तुम्हाला काय अनुभव सांगण्यात आला का? त्यानंतर काय आठवणी होत्या त्यांच्या? आमचे जे वाडवडील जे होते, मी ज्यावेळेस या पंचायतीमध्ये वावरायला लागलो, या वेळी मी पंचायतीमध्ये सहभाग घेतला, त्यावेळेस इथले जे जुने जाणते कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं की बाबा अशा पद्धतीने बाबासाहेब इथे राहत होते. आणि आता मी तर काय बाबासाहेबांना पाहिलं नाही, परंतु एवढा अंधकार झाला होता त्यावेळी की खरंच एवढी जनता शोकाकुल झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांची जी अंत्ययात्रा इथून गेली, आज ते या रोडला संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड नाव त्यामुळे झालेलं आहे. तर अशी ही वास्तू जगामध्ये बाबासाहेबांचं कार्य मोठं महान आहे. ही खोली जी आहे या 50 क्रमांकच्या खोलीमध्ये ताडीलकर म्हणून राहतात. ते समता सैनिक दलामध्ये उच्च पदावर होते आणि त्यांना बाबासाहेबांनी इथे वास्तव्य करण्यास दिले. दुसरी खोली क्रमांक 51मध्ये खैरे म्हणून राहतात. तर ते
यांचे बाबासाहेबांचे चुलत बंधू आपले मुकुंदराव आंबेडकर यांचे रिलेशनमध्ये असल्यामुळं त्यांना इथे बाबासाहेबांनी राहावयास दिलं आणि इथून मग बाबासाहेब राजगृहावर गेले. तर असा हा चाळीचा इतिहास आहे. शाहू महाराज ज्यावेळेस आले होते बाबासाहेबांना भेटायला, तर याच बिल्डिंगमध्ये आले होते. खालून त्यांनी आवाज दिला, 50 क्रमांकच्या खोलीच्या खिडकीतून आवाज दिला, आंबेडकर मी आलो आहे. त्यावेळेस मग बाबासाहेब त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जिन्याजवळ गेले आणि त्यांना घेऊन आले. या 50 क्रमांकच्या खोलीमध्येच बाबासाहेबांनी रमाईंच्या हातचा चहा घेतला आणि त्यांनी जी आर्थिक मदत बाबासाहेबांना करायची ती केलेली आहे शाहू महाराजांनी. अशा या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर. तर आपण पाहतोय की अनेक ऐतिहासिक आठवणी जे आहेत ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या या चाळीसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्याच चाळीच्या सेकंड फ्लोअरवर दुसऱ्या मजल्यावरती आहोत, जिथे एकीकडे बाबासाहेब आंबेडकर यांचं अभ्यासिकाचं रूम होती, तर दुसरीकडे माता रमाबाई यांनी जे आहे ते त्या ठिकाणी खाणं म्हणजे जेवण बनवण्यासाठी जे आहे ती स्वयंपाकघर हे या 51 रूम नंबरमधून जे आहे ते करायचे. त्यामुळे अनेक आठवणी या ठिकाणी या इमारतीशी जोडलेल्या आहेत. त्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच 90 वर्षांपासून हे वास्तव अजूनही तसंच असलेलं पाहायला मिळतं आहे. त्यासोबतच देशोविदेशी लोक खरं तर या ठिकाणी ही बिल्डिंग खरं तर ही जागा पाहण्यासाठी आवर्जून 6 एप्रिल असेल किंवा मग 14 एप्रिल असेल किंवा 6 डिसेंबर असेल या दिनी खरं तर येत असतात आणि अनेक या ठिकाणी पर्यटकसुद्धा त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या इमारतीला खरं तर एक ऐतिहासिक दर्जा हा दिला पाहिजे आणि त्यासोबतच राष्ट्रीय दर्जा द्यावा अशी सुद्धा मागणी ही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केली होती. मात्र ती सुद्धा मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून समोर येते. मात्र जी जुनी आठवण या इमारतीला लागली आहे ती आठवण अजूनही तशीच असल्याची आपल्याला सुद्धा या इमारतीत आल्यानंतर पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उंबाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.